आहे जय भीम. जय भीम नगर हिरानंदानी गार्डन्स पवई मुंबई या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून जागतिक बौद्ध धर्मगुरू भिक्खू विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली महामानवास मानवंदना हा कार्यक्रम आयोजित करीत आहोत. या वर्षी सुद्धा विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जवळपास 600 भंतेजींना आपण या परिसरामध्ये पवईच्या आमंत्रित केलेलं आहे आणि भिक्खू संघाला आमंत्रित करून छान प्रकारे भोजन दान, अष्टपुरस्कार दान, चिवर दान, आर्थिक दान देत आहोत आणि या वर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे देणार आहोत. तर या कार्यक्रमामध्ये दानाचं स्वरूप म्हणजे अष्टपुरस्कार व बॅग अशा प्रकारची आपण भिक्खू संघाला दान देणार आहोत. तर यामध्ये बॅग असणार आहे, यामध्ये झोरा असणार आहे, यामध्ये ब्लँकेट असणार आहे. जे दुसऱ्या राज्यामधून येतील भिक्खू त्यांना आपण ब्लँकेट देणार आहोत. सोबत झोला असणार आहे, सोबत थर्मास असणार आहे, टॉवेल, चिवर, परत ड्रायफ्रूट, बिस्किट, अंगाची साबण, कपड्याची साबण, कोलगेट, ब्रश आणि अजून आर्थिक दान. तर हे सर्व दान एकत्रित केलं तर जवळपास 5 ते 7 हजारापर्यंत जातं. आणि काही उपासकांची इच्छा असते की आम्ही पण दान दिलं पाहिजे. मग काही लोकांना एवढं सर्व दान एकत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानावरती जावं लागतं, वेगवेगळ्या जागेवरून हे दान खरेदी करून एकत्रित करावं लागतं. अशी उपासकांना परेशानी होऊ नये, जागोजागी फिरू नये म्हणून भिक्खू संघाने, पवई येथील भिक्खू संघाने एक पूज्य भिक्खू शील बोधी थेरो यांनी संकल्पना तयार केली की आपण सर्व किट एकत्रित करू आणि किट एकत्रित केलेली डायरेक्ट जे उपासक एक किट देत असतील त्यांच्या हातामध्ये द्यायची आणि त्यांनी त्या भिक्खूला दान करायची. तर हा सर्व खर्च एकत्रित केला एका किटचा तर तो 5 ते 7 हजारापर्यंत जातो. मग आपण जर दान देणार असेल तर हे 5,000 पर्यंत एक किट असते. असे जर 600 उपासक तयार झाले तर अवश्य हे दान भिक्खू संघाला जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्य पारमितेसाठी हे दान फलदायी ठरेल. आणि भारत बौद्धमय करण्याचा जो बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प, व्हिजन जे होतं ते पूर्णत्वाकडे आपण नेण्याचा प्रयत्न करीत आहोत असं आपल्या मनाला समाधान वाटन. म्हणून हा विचार आपण मनामध्ये ठेवून ज्यांच्याकडून जे जे दान होईल, आर्थिक दान असेल, श्रमदान असेल, या ठिकाणी आपण धम्मसेवक सुद्धा तयार करणार आहोत. या ठिकाणी सकाळच्या 8 वाजेपासून ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत दिवसभराचा पूर्ण कार्यक्रम असणार आहे. मग सकाळी धम्म रॅली असेल पूर्ण पवईच्या परिसरामध्ये, त्यानंतर भिक्खू संघाचं स्वागत असेल, त्यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान असणार, त्यानंतर अजून मी सावित्रीबाई फुले, माता सावित्रीबाई फुले यांचं एक पात्री नाटक सुद्धा असेल. त्यानंतर अजून भिक्खू संघाची धम्मदेशना, पूजा वंदना, प्रवचन, महासंघदान, त्यानंतर अजून परिवर्तन कला महासंघ पवई प्रदेश अध्यक्ष मुकुंद ओहळ व आंबेडकरी चळवळीतील कलावंताचे बुद्ध भीम गीताचे कार्यक्रम असणार. आणि शेवटला नंतर जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपटाचा शो सुद्धा असणार आहे. असा हा दिवसभराचा पूर्ण खूप छान प्रकारे कार्यक्रम असणार आहे. आणि या कार्यक्रमाला गेल्या वर्षी 2024 या साली जवळपास 500 भंतेजी आलेले होते आणि जवळपास 10,000पर्यंत एवढे उपासक या ठिकाणी आले होते. आणि या वर्षी सुद्धा असाच चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. म्हणून आपण या वर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे कार्यक्रमामध्ये
जे काही प्रकारचं दान देता येईल, श्रमदान देता येईल, वेळ दान देता येईल, आर्थिक दान देता येईल, काही साहित्य दान देता येईल, अशा प्रकारचं आपण सर्वांनी दान करावं. अशा प्रकारचं जय भीमनगर बुद्धविहार हिरानंदानी पवई येथील सर्व भिक्खू संघ करीत आहे. मी भिक्खू निर्वाण माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. आपण काहीही माहितीची आवश्यकता असेल तर मी तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करील. माझा नंबर आहे 8882748519. नमो बुद्धाय. जय भीम.